छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार। आज श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाची टीम वाचक सभासद ऐतिहासिक जावळी या ठिकाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य ज्या रडतोंडीच्या घाटातून उतरून मोऱ्यांना चकवा देण्यासाठी ज्या वाटेनं ज्या मार्गाने गेलं त्या ऐतिहासिक मार्गाला भेट देण्यासाठी आणि तिथला इतिहास जाणून घेण्यासाठी तिथला भूगोल जाणून घेण्यासाठी आमच्या पूर्वजांचा पराक्रमी बलशाली इतिहास जाणून घेण्यासाठी या जावळीच्या खोऱ्यामध्ये आम्ही आज आलेलो आहे। तर हा जो रडतोंडीचा घाट आहे या घाटातून पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मोऱ्यांचं पारिपत्य करण्यासाठी या रडतोंडीच्या घाटातून या जावळीच्या या घनदाट इकडे पुढे या जावळीच्या घनदाट जंगलातून अवघड अशा वाटेतून आपल्या सैन्याला जावळीमध्ये उतरवलं होतं आणि जी अजेय जावळी आणि त्या जावळीचं वर्णन असं होतं की यदा कदाचित डोक्यातील लवकर सापडेल पण या जावळीमध्ये हरवलेला हत्ती सापडणार नाही अशी ही घनदाट या झाडी झुडपांनी ही वेढलेली ही जावळी या जावळीचा अभ्यास करण्यासाठी आणि भौगोलिक परिस्थिती काय होती पूर्वी हे जाणून घेण्यासाठी आमच्या वाचनालयाची सर्व सभासद टीम आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि रडतोंडीचा जो घाट जो त्याचं वर्णन असं केलेलं आहे इतिहासात जो उतरते वेळी किंवा चढते वेळी तोंड रडवी होतात त्या वाटेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं सैन्य उतरलेलं होतं आणि त्या अजेय मोऱ्यांचा पराभव याच जावळीच्या खोऱ्यामध्ये करून जी रायरी जो रायगड जो नंतरला हिंदवी स्वराज्याचा राजधानी बनला तो त्याची सुरुवात याच ठिकाणाहून झाली। तर या पुण्यक्षेत्राला भेट देण्यासाठी आमची सर्व टीम इथं आलेली आहे। तर इथून आम्ही उतरायला सुरुवात करणार आहे आणि वेळोवेळी आम्ही तुम्हाला या रडतोंडीच्या घाटाचं वर्णन इथली माहिती इथली अवघडता आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। जय जिजाऊ। संजय